आणि आता प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये। खेळण्याच्या नादात उभ्या वंदे भारत एक्सप्रेसला दगड मारून त्यांची काच फोडण्याचा प्रकार 2 अल्पवयीन मुलांना भोवलेला आहे। पोलिसांनी दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केलाय। दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कंदमुळे कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या परिसरात कंदमुळाच्या विविध जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत आणि या जातीची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी प्रदर्शन भरवण्यात आले। एनटीपीसी मध्ये नोकरी लावतो असं सांगत सोलापूर शहरातील 3 तरुणांना 25 लाखांना फसवल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सूरज रमेश चव्हाण याच्यावर एमआयडीसी गुन्हा दाखल झालाय। कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असून फाग पंचमीला देव पालखीत बसवून पूजा करत देवाला गारहाण घालतात, त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। बीड शहरात जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। प्रोटोकॉल प्रमाणे कृषी मंत्री पालकमंत्री यांच्यासह खासदार आणि आमदारांची नावं पत्रिकेवर टाकण्यात आली होती, मात्र यातील केवळ भाजपच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचीच उपस्थिती होती। इतर सर्व लोकप्रतिनिधी, नेते आणि वरिष्ठ अधिकारी गैरहजर होते। लोकप्रतिनिधींनीच या महोत्सवाकडे पाठ फिरवल्यानं संताप व्यक्त होतोय। मुंबई नाशिक महामार्गावर पेंढारघोळ फाट्याजवळील बॉम्बे ढाबा इथे एक ट्रक ड्रायव्हर जखमी अवस्थेत आढळला होता। एका ट्रकमधील डिझेल दुसऱ्या ट्रकमध्ये टाकत असताना तो जखमी झाला होता। त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर चालक मालक संघ त्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालाय। मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन काळात आम्ही कधीही कुठेही आत्मदहन करू असा इशारा या संघटनेनं दिलाय। रायगडच्या रसायनी रेल्वे स्टेशनची दुरवस्था झाली आहे। रेल्वे स्टेशनवरील तिकीट घरच गायब झाले। कोरोना काळात बंद करण्यात आलेलं तिकीट घर अद्यापही बंदच आहे आणि त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनांनी 14 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिलाय, त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे। वाशिमच्या मंगरुळपीर शहरातील दुकानांना भीषण आग लागली। या आगीमध्ये 9 दुकानं जळून खाक झाली आहेत, मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या जळगाव जामोद वन उपविभागात जंगलाला आग लागली। या आगीमध्ये कोट्यवधींची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांची बदली झालेली आहे। या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली। या निरोप समारंभाला अनेकांनी हजेरी लावली होती। गडचिरोली पोलिसांनी एका जहाल माओवाद्याला अटक केली आहे। गडचिरोली पोलिसांकडून जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील भागात माओवाद विरोधी विशेष अभियान सुरू आहे। या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी एका जहाल माओवाद्याला अटक केली आहे। त्याला अटक केल्यानंतर न्यायालयानं त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नाशिकच्या बिटको चौकातील वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीला आग लागली। ही आग मद्यपींनी पेटवलेल्या शेकोटीमुळे लागल्याची माहिती मिळते। या आगीमध्ये पोलीस चौकी जळून खाक झाली आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात हापूस आंब्याच्या 5000हून अधिक पेट्या दाखल झालेल्या आहेत। वातावरणात उष्मा वाढल्यानं आंबा तोडणीला आता वेग आलाय। भंडारा येथे मित्रासोबत वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या 10वीतील एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला। खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं तो तिथे बुडाला आणि त्याचा मृत्यू झालाय। 10वी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे। या प्रकरणी सासर आणि माहेरच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर दाभोळ बंदरातील उघड्यावर ठेवण्यात आलेली ती बोट अखेर पडदे लावून सुरक्षित करण्यात आलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ ते गुहागर दरम्यान डिझेलची तस्करी करणारी बोट कस्टम विभागानं पाठलाग करून पकडली होती। चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या असताना भरारी पथक सक्रिय झाल्याचं चित्र दिसून येतंय। देहू रोड पोलिसांकडून सवाना चौकात गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगावात वृद्ध दाम्पत्याला लक्ष्य करून रात्रीच्या वेळी दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली। 4 अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे। कोकणात पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव सणाला सुरुवात झाली आहे। फाग पंचमीला पहिली होळी पेटवून सणाला सुरुवात करण्यात आली आहे। उस्मानाबाद केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत प्रमुख अधिकाऱ्याची अनुपस्थिती वादळी ठरली। त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या आमदार खासदारांनी विभाग प्रमुखांची चांगलीच हजेरी घेतली।
धाराशिव येथे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मागासवर्गीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देऊन वेळीच मार्ग काढावा अशी मागणी आंदोलनकर्ते शिक्षक करत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील संत गोरोबा काकाच्या जन्मभूमी असलेल्या तेरगावात दारूचं दुकान गावाबाहेर नेण्यावरून मोठा वाद झाला। गोंधळानंतर दारू दुकानं गावाबाहेर नेण्याचा ग्रामसभेत ठराव झाला। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारनं नुकतीच मंजुरी दिलेली आहे। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलंय। मात्र त्यांनी नामांतराचं श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांना जातं असं म्हटलं। नांदगावात जुनाट झालेल्या एसटीचा फटका एका विवाह सोहळ्याला बसलेला आहे। वराडींसाठी बुक केलेली एसटी अर्ध्या रस्त्यातच बंद पडल्यानं लग्नाचा मुहूर्त हुकला। वराड विवाहस्थळी 4 तास उशिरा पोहोचलं। वर्ध्यात गेल्या 4 दिवसांपासून सूर्य आग ओकू लागलेला आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राहणाऱ्या 37 अंश तापमानाचा आकडा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गाठला गेलेला आहे। कोकणातील शिमग्याला सुरुवात झाली आहे। धुलीवंदनापर्यंत चालणाऱ्या शिमग्याला हळूहळू रंगत येणार आहे। प्रत्येक गावात शिमगा साजरा करण्याची वेगवेगळी परंपरा असून यासाठी चाकरमानी गावाकडे धाव घेताना पाहायला मिळते। कोकणात पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सवाला सुरुवात झाली। फाग पंचमीच्या मुहूर्तावर देवतांचे मुखवटे घेऊन मिरवणूक काढण्यात आली, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कार्ल्यातील ठाकरे कुटुंबाची कुलदेवी असलेल्या एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक होणार आहे। 26 फेब्रुवारीला मतदान होणार असून लगेचच मतमोजणी होणार आहे। टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं अलिबागमध्ये आलिशान बंगला खरेदी केलेला आहे। अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटांचा हा विला त्यानं विकत घेतलाय। इंदापूरजवळ नगरोली ओढ्यात नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या मगरीची वन्यजीव मित्रांनी सुटका केली। 8 फुटी मगरीला वनविभागाच्या सहकार्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। अकोल्यात महावितरणाची थकबाकी वाढल्यानं ती वसूल करण्यासाठी महावितरणानं विशेष मोहीम सुरू केलेली आहे। महावितरणानं देयकर रखडलेल्या 10,000हून अधिकांचा वीज पुरवठा खंडित केलाय। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मंजूर झालेल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन पार पडलं। हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं। 65 एकर जमिनीवर हे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभं राहणार आहे। परभणीत तापमानात हळूहळू वाढ होऊ लागलेली आहे। शहराचं तापमान 34 अंशाच्या पुढे गेल्यानं हिरवीगार झाडं आता सुकू लागलेत। झाडांची पानंही गळत आहेत। मनमाड सांगली महामार्गावरील कुरकुंभ घाटातील रखडलेल्या कामाला सुरुवात झालेली आहे। मागील अनेक वर्षापासून हे काम रखडलं होतं। दरम्यान या कामाला सुरुवात झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। अमरावतीतील अप्पर वर्धा धरणाचं भूकंप मापक यंत्र गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बंद पडलंय। नवीन यंत्रासाठी नाशिकला प्रस्ताव पाठवण्यात आलाय, मात्र प्रस्ताव मंजूर न झाल्यानं हे यंत्र बसवलं नाहीये। औरंगाबाद शहरात वाहतूक व्यवस्थेचे 3 तेरा वाजलेले आहेत। वाहनांची वाढती संख्या, बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे। मात्र वाहतूक पोलीस, आरटीओ विभाग योग्य नियोजन करत नसल्याचा आरोप वाहनधारकांनी केलेला आहे। औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे। याबाबत शिंदे फडणवीस सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता। औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री न्यूज 18 लोकमतवर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ट्विटरवरून टोला लगावलेला आहे। आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं। औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव केल्यानं उद्धव ठाकरेंनी सरकारचे आभार मानले। संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराबाबत अत्यंत आनंद झाल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली आहे। औरंगजेब अत्याचारी होता, त्याचं नाव शहराला हवंच कशाला असा सवाल देखील त्यांनी केला। केंद्र सरकारनं औरंगाबादच्या नामांतराला हिरवा कंदील दाखवल्यानंतर नागरिकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभार मानलेले आहेत। हा ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। भाजप पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे। याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत।
शहापूरमधील मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश करत असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारखान्यासाठी प्रलोभन दाखवून शेअर्स गोळा करत असल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांनी मुश्रीफांवर केलाय। हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मुरगुड पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं असून कागलमध्ये तणावाचं वातावरण आहे। 2024 संपेपर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेपेक्षा देखील चांगले बनतील यासाठी प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। 3.5 तासात नांदेडहून पुण्यात पोहोचता येईल असा रस्ता करणार असल्याचं देखील गडकरी म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतलं। यावेळी गुरुद्वारा बोर्डातर्फे गडकरींचा विशेष सन्मान करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील 1770 कोटींची कामं पूर्ण झाली असून माहूर गडावरील रोपवे आणि स्कायवॉकच्या कामाचं पुढील महिन्यात उद्घाटन होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील बिलखेड इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 83 लाखाच्या पाणीपुरवठा योजनेसह 1,16 लाखांच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। याप्रसंगी बिलखेडा ग्रामपंचायतीच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात गुलाबराव पाटील यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली। पुण्यातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर धोकादायक इमारतींचा विकास, प्राचीन इमारतींचं संवर्धन हे सगळे विषय हातात घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलं। कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचा एकाही मोठा नेता रवींद्र धंगेकरांच्या पाठीशी प्रचारात दिसला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं। कसबा आणि चिंचवडमध्ये फोन करून धमकावलं जातंय। काही मंत्री गुंडांना घेऊन फिरत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलेला आहे। ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन भोसले यांच्यावर भ्याड हल्ला करणारे मोकामधील गुंड होते असंही अजित पवार यांनी म्हटलं। कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे। कसब्याचा पुनर्विकास डबल इंजिन सरकार करेल असंही बावनकुळे म्हटले। सांगलीमध्ये टेंभू योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही, संघर्ष आमच्या रक्तात आहे असं म्हणत भाजप खासदार संजय काका पाटलांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला एकनाथ शिंदेंनी चांगला भाव द्यावा अशी मागणी हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। शहाजी बापू पाटलांनी खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलंय। संजय राऊत राज्यभर आग लावत असल्याची टीका त्यांनी केली आहे। त्यामुळे संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे करण्याची गरज असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं। शहापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडे बाजारात हात से हात जोडो अभियान राबवण्यात आलं। बाजारातील छोटे व्यापारी आणि खरेदीसाठी आलेल्या 3000 लोकांना राहुल गांधी यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रांचं वाटप करण्यात आलं। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सकाळच्या शपथविधीचा सस्पेन्स 3 वर्षांनंतरही कायम आहे। शरद पवारांनी या मुद्द्यावर आता पुन्हा एकदा भाष्य केलंय। राष्ट्रपती राजवट हटली त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे मी मजेत बोललो असल्याचं त्यांनी म्हटलं। गोंदियामध्ये काँग्रेसला गळती लागलेली असतानाच जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे। नाना पटोले काम करू देत असल्याच्या आरोपावरून त्यांनी हा राजीनामा दिला। तर पटोले जळगावच्या व्यक्तींची नियुक्ती करत असून जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलत असल्याचा आरोप देखील स्थानिक नेत्यांनी केलाय। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वन्य प्राण्यानं शेळीवर हल्ला केला। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। संभाजीनगरमध्ये G20 परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे। या परिषदेच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। संजय राऊतांविरोधात कळव्यामध्ये श्रीकांत शिंदे समर्थक आक्रमक झाले। कळवा नाका परिसरात संजय राऊतांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं। पदोन्नती वरिष्ठ श्रेणीचा लाभ मिळाला नसल्यानं बेलापूरच्या कोकण भवन समोर हे आंदोलन करण्यात आलं। बहुजन मुक्ती पार्टीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी बजेट जलाव आंदोलन केलं। बजेट कमी सादर करून मोदी सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप बहुजन पार्टीनं केलाय। अकोला सार्वजनिक बांधकाम विभागातील नियुक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं। सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांनी अमरावती बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मूक अर्धनग्न उपोषण सुरू केलंय। वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं।
LIG आणि MIG गृहनिर्माण योजनेतील जुनाट आणि निरुपयोगी ड्रेनेज लाईन बदलण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं। दरम्यान परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी देखील उपोषणकर्त्यांनी केली। लातूर महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण जाणीवपूर्वक केलं जात नसल्याचा आरोप करत शहरातल्या शाहू चौकात मनपाच्या निषेधार्थ झोप काढो आंदोलन करण्यात आलं। लवकरात लवकर शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शाहू प्रेमींनी दिला। अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, दरमहा, पेन्शन या मागणीसाठी इतर मागणीला घेऊन गेल्या 4 दिवसांपासून हायटेक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियननं बेमुदत संप पुकारलेला आहे। 5व्या दिवशी देखील संप सुरूच असून यात जिल्ह्यातील 3400 कर्मचारी सहभागी झाले। बोईसर ग्रामपंचायत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत कार्यसम्राट सामाजिक संस्थेनं आंदोलन केलं। आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानं काही वेळ तणावाचं वातावरण होतं। सोलापुरात 4 ते 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। दरम्यान या अंगणवाडी सेविकांनी आपल्या लहान मुलांसह आंदोलन केलं। जळगावात प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियननं मोर्चा काढला। यावेळी मोर्चामध्ये सहभागी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। पंढरपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात बांधकाम कर्मचारी तसंच घरकुलाचे लाभार्थी यांनी सहभाग नोंदवला। शासकीय योजनेतील रस्ते आणि घराचं काम अर्धवट असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बजेट कमी सादर करून केंद्र सरकारनं भारतीयांना फसवलं असा आरोप करत बहुजन मुक्ती मोर्चा आक्रमक झालाय। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बजेट जलाव आंदोलन केलं। हिंगोलीमध्ये कापसाला वाढीव हमीभाव देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीनं धरणे आंदोलन केलं। कापसाला प्रति क्विंटल 12,000 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी वंचितनं केली। कास्ट्राईब कर्मचारी महासंघानं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलेली आहेत। मागासवर्गीय पदोन्नती आणि जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी तसंच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून मिळावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। धुळे शहरातील तरुणाच्या निर्घुण खून प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलेलं आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं 24 तासात चेतन गुजराती या आरोपीला औरंगाबादेतून अटक केली आहे। बहिणीची छेड काढून तिची बदनामी केल्याच्या रागातून चेतननं खून केल्याचं कबूल केलं। बीडमध्ये महेश मल्टीस्टेट बँकेमध्ये काम करणाऱ्या लिपिकानं बँकेच्याच 75 लाखांवर डल्ला मारलाय। शाखा व्यवस्थापकाचा युजर ID आणि पासवर्ड वापरून लिपिक भरत अनारसने हा अपहार केला आणि आष्टी पोलिसात लिपिकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। यवतमाळच्या बाभुळ गावात दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आली आहे। खोटी खरेदी केल्याचा आरोप करत विनोद बावणे या तरुणानं अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत तोडफोड केली। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। सोलापूर अक्कलकोट रोडवर कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। कंटेनरला जोरदार धडक बसल्यामुळे दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी ट्रॅक्टरनं दर्यापूरकडे येत असताना जेणपूर येथे ट्रॅक्टर उलटला। यात 25 ते 30 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। जखमी विद्यार्थ्यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सांगलीच्या आष्टा परिसरात 3 वाहनांचा अपघात झाला। यात माजी सरपंच संतोष पाटलांचा जागीच मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी झालेत। कार ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं बोललं जातंय। पालघरच्या तांदुळवाडी गावात गवताच्या गंजीला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र आगीमध्ये गवताच्या गठड्या जळून खाक झाल्यानं व्यावसायिकाचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या अकोला नाका परिसरात भूमिगत नाल्यांच्या सफाईचं काम सुरू होतं। यात श्वास गुदमरल्यानं कंत्राटी कामगाराचा मृत्यू झालाय तर आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे। या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोक।